जय भवानी रोड गवळीवाडा हल्ला प्रकरणात 7 जण ताब्यात. उपनगर पोलिसांची धडक कारवाई. नाशिक. जय भवानी रोडवरील गवळीवाडा परिसरात 15 ऑगस्ट रोजी अल्पवयीन युवकावर धारदार हत्याराने आणि लाकडी दांडेक्याने हल्ला झाल्याच्या प्रकरणात उपनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत 7 जणांना ताब्यात घेतले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेनंतर उपनगर पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला. त्यानंतर अवघ्या काही तासात 7 जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये मोहन नवनाथ पवार वय 21, वैभव विजय पवार वय 19 आणि गणेश रामदास पवार वय 19 यांचा समावेश आहे. याशिवाय 4 जण विधी संघर्षित बालक असून हे सर्व रोकडोबावाडी येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान पोलिसांनी संशयितांना घटनास्थळी व परिसरातून सार्वजनिकरित्या नेल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, पोलीस निरीक्षक डंबाले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुयोग वायकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक लोकेश पवार, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोळवणे, महेश कचरे यांच्यासह पोलीस अंमलदारांनी कारवाईत सहभाग घेतला आहे. या कारवाईमुळे परिसरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची तत्परता दिसून आली असून या प्रकरणाचा पुढील तपास उपनगर पोलिसांकडून सुरू आहे. नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजीज सय्यद, नाशिक.